अहमदनगर महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर एसीबीने कारवाई केलेली आहे। 8 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं देखील समजतंय। बांधकाम परवानगी देण्यासाठी लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकाम परवान्यासंदर्भात लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप असून लिपिका मार्फत लाच मागितल्याचा त्यांच्यावर ठपका आहे। एसीबी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तांसह लिपिक फरार आहे। 19 आणि 20 जूनला ही लाच मागण्यात आल्याचं देखील समोर येत आहे। दरम्यान आयुक्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होत असल्यानं नागरिकांनी फटाके फोडत अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देत निषेधही केलाय। नागरिकांकडून या संदर्भात फटाके फोडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। आयुक्त पंकज जावळे यांच्यावर एसीबीने कारवाई केलेली आहे आणि त्यानंतर ते फरार असल्याचंही कळतंय। अहमदनगरचे महापालिका आयुक्त या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, भारत माता की जय। या सर्व कारवाईबाबत महानगरपालिकेतून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं एक पथक अहमदनगर येथील महानगरपालिकेमध्ये सकाळपासून ठाण मांडून आहे। तब्बल 6 तासापासून महानगरपालिकेच्या आयुक्तांचं कार्यालय असेल किंवा संबंधित काही कार्यालय असतील याची कागदपत्रांची तपासणी या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे। नेमकं कुठल्या कारणासाठी हे पथक या कागदपत्रांची तपासणी करतंय हे अद्याप समोर आलेलं नसलं तरी देखील गेल्या 6 ते 7 तासांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महानगरपालिकेमध्ये सुरू आहे। दरम्यान महानगरपालिकेमध्ये असलेले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यामध्ये पालिका आयुक्त असतील किंवा उपायुक्त असतील किंवा संबंधित विभागाचे विभाग प्रमुख असतील असे कुठलेही उच्चपदस्थ अधिकारी सध्या पालिकेमध्ये उपलब्ध नाहीयेत आणि पालिकेमधल्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये मात्र कागदपत्राची तपासणी सुरू आहे। त्याबरोबरच आयुक्तांचं जे शासकीय निवासस्थान आहे येथे देखील तपासणी झालेली आहे। नेमकं कुठल्या कारणासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही कारवाई सुरू आहे हे अजून समोर आलेलं नाहीये, मात्र कारवाई गेल्या 6 ते 7 तासांपासून सुरू आहे। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहमदनगर।